नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आता सगळेजण नाटकाला निघालेले असतात. सायलीसुद्धा खुश असते, कारण प्रतिमाला नाटक आवडत असतं. तिला काहीतरी आवडतं आणि ते बघण्यासाठी आता सगळेजण तिच्याबरोबर जात असतात. तिला बरं वाटावं, तिला छान वाटावं यासाठी सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. तर इथे प्रियानेच आता सगळ्यांच्या नाटकाची तिकीटं काढलेली असतात. पण याच्यामागे तिचा स्वार्थ हेतू असतो, कारण तिला सगळ्यांना घरातून बाहेर घालवायचं असतं आणि अर्जुनबरोबर तिला वेळ घालवायचा असतो. अर्जुन तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय हे प्रियाला कळालेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया आता नाटक करत असते की तिला आता अर्जुनकडून खरं बदलून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता सगळेजण नाटकाला जात असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की रविराज, आपण वेळेवरती पोचू ना, कारण का उशीर झाल्यानंतर मला आतमध्ये जायला आवडत नाही, कारण तिथे सगळं नाटक चालू असतं व्यवस्थित आणि मग ऑडियन्स डिस्टर्ब होते आणि कलाकारसुद्धा. तेव्हा रविराज काका म्हणतात की पूर्णाही काळजी करू नका, आपण वेळेच्या आधी तिथे पोहोचू. तेव्हा इथे प्रिया आता आपल्या नाटकाला सुरुवात करते. तिच्या मैत्रिणीचा वर्षाचा फोन आलाय असं ती बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की "हां वर्षा, बोल ना." "नाही गं, मला नाही येता येणार. मी कितीतरी दिवसानंतर माझ्या कुटुंबाबरोबर नाटक बघायला जाते. माझ्या आईबरोबर मला वेळ घालवायचा आहे. तिला नाटक आवडतं, म्हणून मी सगळ्यांसाठी नाटकाची तिकीटं काढलेली आहेत. तेव्हा मला नाही येता येणार." रविराज काका म्हणतात, "काय झालं बाळा? अगं कुणाचा फोन होता?" तेव्हा प्रिया म्हणते की "बाबा, माझ्या मैत्रिणीचा वर्षाचा फोन होता. आमच्या कॉलेजमध्ये खूपच नावाजलेल्या इथे फॅशन डिझायनर येणार आहेत. त्यांचं वर्कशॉप आहे आणि हे खूपच जास्त महत्त्वाचं वर्कशॉप होतं. तेव्हा वर्षा विचारत होती की येणार आहेस का? पण मी तिला नाही म्हणाले. बाबा, अहो कितीतरी दिवसानंतर आपण सगळेजण मिळून नाटकाला जातोय, त्याच्यामुळे मग आता मला जास्तीत जास्त वेळ माझ्या आईला द्यायचा आहे. बाकी माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे." तेव्हा रविराज काका म्हणतात, "नाही ते ठीक आहे, पण जर एवढ्या नावाजलेल्या फॅशन डिझायनर आहेत आणि एवढं महत्त्वाचं वर्कशॉप तू कशासाठी मिस करतेस? तू गेलीस तरी चालेल ना बेटा." तेव्हा प्रिया म्हणत असते, "नाही नको बाबा, मला माझ्या आईबरोबर वेळ घालवायचा आहे. मी नंतर कधीतरी जाईन." तेव्हा इथे आता सायलीला प्रश्न पडलेला असतो की अचानक अशा कुठल्या फॅशन डिझायनर आहेत त्या कॉलेजमध्ये येणार आहेत. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, "अगं तन्वी बाळा, तू जा ना, तुझं महत्त्वाचं वर्कशॉप आहे ना, मग तू गेलीस तरी चालेल." तेव्हा प्रिया म्हणते, "नको कल्पना मामी, आईबरोबर जरा टाईम स्पेंड करते ना." अगं ते फॅशन डिझायनर आहेत ना, खूपच जास्त नावाजलेले आहेत आणि खूप बिझी असतात हां. त्यांच्या अपॉइंटमेंट आहेत ना, 3-3 महिने मिळत नाही. त्या येणार होत्या कॉलेजमध्ये. खरं तर मला जायचं होतं, पण राहू दे, आईसाठी मी नाही जाणार. तेव्हा कल्पना म्हणत असते, "अगं तू कशाला उगाच वेळ वाया घालवतेस?" तेव्हा प्रिया म्हणत असते की "आई, मी जाऊ का? तू जर म्हणालीस की जा तरच मी जाईन, नाहीतर मी नाही जाणार." तेव्हा प्रतिमा मात्र आता गप्पच बसलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते की "आता मी विचारते तर गप्प बसली आहे, मानसुद्धा डुलवत नाही आहे." आणि आता सायलीने जर विचारलं असतं ना, तर लगेच माना डुलवल्या असत्या. तेव्हा कल्पना म्हणते, "आपण एक काम करूया का तन्वी, आपण सगळेजण घरी जाऊया. मग आपण नंतर कधीतरी एकत्र नाटकाला जाऊ. आधी तू जा, तुझं फॅशन डिझायनिंगचं वर्कशॉप अटेंड कर." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "कशाला कल्पना मामी, माझ्यामुळे तुम्ही तुमचं इथे आता नुकसान करू नका. हे घ्या नाटकाची तिकीटं, तुम्ही सगळेजण जा बरं. मी नंतर कधीतरी तुमच्याबरोबर येईन." "बाबा, जरा दरवाजा उघडता का?" आणि प्रिया आता निघून जाते. हा प्रियाने केलेला प्लॅन असतो. तिला अर्जुनबरोबर वेळ घालवायचा असतो, पण घरामध्ये सगळेजण असल्यामुळे तिला तिच्या मनातली गोष्ट अर्जुनबरोबर आता बोलता येत नसते आणि अर्जुनच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे की फक्त नाटकच चालू आहे, हे खरं तिला बदलून घ्यायचं असतं. तेव्हा इथे प्रिया गेल्यानंतर आता सायलीला प्रश्न पडलेला असतो. सायली म्हणत असते की "प्रिया अशी अचानक कशी काय निघून गेली? म्हणजे अर्जुन सर म्हणतायत तसं प्रियाचं हे कुठलं नाटक तर नाही आहे ना? म्हणजे एवढ्या मोठ्या नावाजलेल्या फॅशन डिझायनर अशा अचानक तर येऊ शकत नाही. त्यांच्या येण्याचं आधी ठरलं असतं. इथे हा प्रियाचा कुठला नवीन प्लॅन तर नाही आहे ना? कुठला नवीन डाव तर नाही आहे ना?" तेव्हा सायलीला आठवतं, जेव्हा सगळेजण सिनेमा बघायला गेलेले असतात, त्यावेळेला सुद्धा प्रियानेच सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं काढलेली असतात आणि अगदी सिनेमा बघायला जात असतानाच प्रियाच्या पोटामध्ये दुखलेलं असतं आणि त्यावेळेला विलास काका तिच्याबरोबर आश्रमामध्ये गेलेले असतात. हे सगळं कारस्थान प्रियाने त्यावेळेला केलेलं असतं आणि मधुभाऊ खूप मोठ्या प्रमाणात अडकलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणते, "यांचा संशय खरा तर नाही आहे ना? प्रियाचा नवीन कुठला हा प्लॅन तर नाही आहे ना? मलासुद्धा घरी जायला हवं." तेव्हा इथे सायलीला आठवतं, अर्जुन म्हणत असतो की हिला माझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं आणि स्पेशल बोलायचं होतं
आणि ही न बोलता आता सगळ्यांना घेऊन नाटकाला गेली आहे. हे बघा मिसेस सायली, हिचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, प्लीज तुम्हीसुद्धा लवकर घरी या. तेव्हा इथे आता सायली विचारात बसलेली असते. पूर्णाजी म्हणते, काय गं सायली, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा सायली म्हणत असते, काही नाही पूर्णाजी, यांना मगाशी पित्ताचा खूप जास्त त्रास होत होता, तेव्हा मी त्यांना औषध देऊन निघणार होते, पण मी विसरले. त्यांना औषध देऊन येऊ का? तेव्हा कल्पना म्हणते, आता सायलीच्या नवऱ्याला बरं नाही आहे, तर सायली औषध दिल्याशिवाय काही निवांत बसणार नाही. जा सायली जा, तू अर्जुनला औषध देऊन लवकर ये. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही व्हा पुढे प्रतिमात्या, मी तुमच्याबरोबर आता नाही आले तर तुम्हाला चालेल ना? मी थोड्या वेळात परत येते हां. तेव्हा प्रतिमा म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इथे आता सायली बोलते, तेव्हा प्रतिमा लगेच तिला होकार देते. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळेजण पुढे व्हा, मी यांना औषध देऊन मागोमाग येते. सायलीसुद्धा उतरते. तिला आता अर्जुनच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटत असतं. नक्कीच प्रियाच्या मनामध्ये असं काहीतरी आहे, म्हणून तर नाटक आता पोचलेसुद्धा नाही, तर मधूनच ती गेली आहे. तर इथे आता महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे दोघंजणं आमदारांना भेटायला आलेले असतात. आमदार फोनवरती बोलत असतात. तेवढ्यातच इथे महिपत आणि साक्षी आल्यानंतर ते म्हणतात, काय आहे अहो तुम्ही परत आलात? आणि त्याआधी ते इथे जाग्यावरचा स्टे उचलण्याबद्दल बोलत असतात आणि त्याचबरोबर त्याच्यावरून बुलडोझर फिरवण्याबद्दल बोलत असतात. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की साहेब, अहो तुम्ही काय सहजरित्या बुलडोझर फिरवू शकता, मग आमचं काम तुम्ही का नाही करत? तेव्हा इथे आता आमदार म्हणत असतात की तुम्ही परत कशाला आलात, तुम्ही खूपच जास्त चिकट आहात. तेव्हा महिपत म्हणतो, साहेब अहो तुमच्या एका फोनवरती सगळं होऊ शकतं, त्या जागेवरचा स्टे तुम्ही उचलून लावायला सांगा आणि त्याचबरोबर आम्हाला आमची जागा मिळवून द्या, तिथे आम्हाला रेस्टॉरंट बांधायचं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, हे बघा सर, आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार, ती जागा आमच्या ताब्यात आली की तिथे आमचं 7 स्टार रिसॉर्ट होणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही आमचं काम केलं तर एक स्वीट कायम तुमच्यासाठी असेल, तुमच्यासाठी तो बुक्ड असेल, कधीही या आणि तिथे कधीही राहा. तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते, तुम्ही प्लीज आमचं हे काम करून टाका. तेव्हा इथे आता आमदार साहेब म्हणत असतात की शिखरे साहेब, तुम्ही खूपच जास्त चिवट आहोत हो, सहजासहजी ऐकणार नाही. तेव्हा ते म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही बसा. आणि ते लगेचच फोन लावतात आणि म्हणत असतात की साहेब, अहो वात्सल्य आश्रमाची जी काही जागा आहे ती शिखरे लोकांनी खरेदी केलेली आहे, साक्षी एंटरप्राइजेस यांनी ती खरेदी केलेली आहे, तर ती जागा तुम्ही त्यांना देऊन टाका. एका वकिलाने पर्सनल दुश्मनीमुळे त्याच्यावरती स्टे आणलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या जागेवरती त्यांचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे. तुम्ही तो स्टे आता उचला आणि तिथे बुलडोझर फिरवून टाका आणि ती जागा महिपत शिखरे यांना देऊन टाका, कारण त्यांनी लिगली पद्धतीने ती जागा खरेदी केलेली आहे, असं इथे आमदार साहेब म्हणतात. तेव्हा इथे आता त्यांचा फोन गेल्यामुळे आता लवकरच त्यांचं काम होणार असतं. तेव्हा महिपतला आणि साक्षीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा आमदार साहेब म्हणतात की काळजी करू नका, तुमचं काम आता झालंच म्हणून समजा. तेव्हा महिपत म्हणतो, साहेब अहो तुमचा फोन गेला आहे ना, आता आमचं काम झालंच. तर इथे अर्जुन विचार करत असतो की नक्की या तन्वीच्या मनात चाललं आहे तरी काय. आधी मला म्हणाली की काहीतरी स्पेशल बोलायचं आहे आणि नंतरला निघून गेली, पण ती रिटर्न येईल. नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, पण काय बरं असेल, ती काहीतरी मोठा खेळ तर खेळणार नाही आहे ना. तेव्हा इथे आता अर्जुन विचारतच असतो. त्याला असं वाटत असतं की प्रियाने तो जाताना असा लूक का दिला, त्या लूकच्या मागे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटते. दरवाजा जोरात नॉक होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तन्वीच असेल, मला 100% माहिती आहे. तेव्हा तो दरवाजा उघडतो आणि म्हणतो, अरे तन्वी, तू इथे, तू तर नाटकाला जात होतीस ना. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तू विसरलास का, मी तुला म्हणाले होते ना की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं स्पेशल बोलायचं आहे, ते मग तेच बोलण्यासाठी मी इथे आले. मला असं वाटलं होतं तू छान हातामध्ये गुलाब वगैरे घेऊन उभा असशील माझी वाट बघत, पण तू तर असं काहीच केलं नाहीस, तू तर इथे रूममध्ये बसला आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी आता मला काय माहिती होतं की तुला माझ्याशी खरोखर बोलायचं आहे ते, कारण तू म्हणालीस की काहीतरी स्पेशल बोलायचं आहे आणि तू सरळ नाटकाला निघून गेलीस. मग मला काय वाटलं तू परत येणार आहेस, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तर मी परत आली आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी सगळी सजावट करून ठेवली, चल तू माझ्याबरोबर चल. तेव्हा इथे आता प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि त्याला खाली घेऊन येते. तेव्हा इथे आता प्रियाने सगळी तयारी करून ठेवलेली असते. इथे कॅन्डल, बलून्स
सगळं काही लावून व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि केकसुद्धा आणलेला असतो, डिनरची तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तन्वी हे सगळं काय आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की हे सगळं तुझ्यासाठी आहे, कारण आज मला तुला ऑफिशियली प्रपोज करायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो नक्कीच प्रियाच्या मनामध्ये आज काहीतरी चालू आहे, तिचा मूड जरा बरा आहे, आज ती विलास मर्डर केसबद्दल नक्कीच काहीतरी सांगू शकेल. मधुभाऊ कदाचित लवकरात लवकर सुटेल. तर इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही सुद्धा लवकर या ना, या प्रियाचं बोलणं तुम्ही सुद्धा ऐका ना. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीची वाट बघत असतो. प्रिया म्हणत असते की अर्जुन काय झालं आहे रे, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही गं, असं नाही, तू एवढं मोठं सरप्राईज दिलं आहेस ना, ते मला खूपच आवडलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते आता मी तुझ्यासाठी एवढी तयारी केली आहे ना, मग तू सुद्धा आता मला रिटर्नमध्ये गिफ्ट दे. तेव्हा अर्जुन म्हणतो मी काय देऊ तुला? तेव्हा प्रिया म्हणते तू माझ्याबरोबर आता रोमॅन्टिक डान्स करशील ना? तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच मी करेन तुझ्याबरोबर डान्स. तेव्हा इथे आता अर्जुन आणि प्रिया दोघंजण आता छान असा रोमॅन्टिक डान्स करत असतात. तेव्हा इथे अर्जुनला आता खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतो. तो दोन दोन डोळ्याने आता इथे सायलीच्या येण्याची वाट बघत असतो. प्रियाच्या वागण्याची त्याला भीती वाटत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन तू माझ्याबरोबर रोमॅन्टिक डान्स तर केलेला आहेस, पण तुला माहिती आहे ना आज आपल्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे सायली येते आणि दरवाजा आता उघडत असते, पण दरवाजा आतून बंद केलेला असतो. तेव्हा सायली आता खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करते. तेव्हा एक खिडकी बंद असते, मात्र दुसरी खिडकी उघडी असते. तेव्हा इथे आता खिडकीचा पडदा बाजूला केल्यानंतर सायली आता बघत असते, तर इथे अर्जुन आणि प्रिया दोघंजणं अगदी क्लोज डान्स करत असतात. अर्जुन विचारत असतो की तन्वी तुला काहीतरी बोलायचं होतं ना, म्हणजे वात्सल्य आश्रमाबद्दल तू मला सांगणार होतीस, विलास काकांच्या आणि तुझ्या बॉन्डबद्दल सांगणार होतीस, त्या आश्रमामध्ये तुझ्या लहानपणीच्या ज्या मेमरीज असतील त्याबद्दल सांग ना मला काहीतरी. तेव्हा इथे प्रिया म्हणते अर्जुन अरे आश्रमातल्या लहानपणीच्या गोष्टी बोलून तू का बोरिंग करतोयस? हे बघ त्याबद्दल बोलायची वेळ आहे काही, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आज मी तुला प्रपोज करणार आहे. तेव्हा इथे सायलीला आता हे सगळं बघून ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनला आता काय करावं काही कळत नसतं. प्रिया त्याच्याबरोबर जबरदस्तीने डान्स करत असते. प्रिया म्हणत असते की अर्जुन तुला आठवतं आहे का, अरे लहानपणापासून आपण एकत्र आहोत, पूर्णाजीने आपलं लग्नसुद्धा ठरवलं होतं. मी थोड्या वर्षांसाठी तुझ्यापासून दूर झाले, पण मी परत आले ना त्याच्यानंतर आपला साखरपुडा होणार होता, पण या सायलीमुळे आपण एकमेकांपासून दूर झालो, तिच्यामुळे आपलं ठरलेलं लग्न मोडलं, ती आपल्या दोघांच्या मध्ये आली. तेव्हा इथे आता मला असं वाटतं की आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे, आपण दोघंजणं मेड फॉर इच अदर आहोत, दोघंजणं एकमेकांसाठीच आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी अगं हे काय बोलतेस तू, माझं लग्न झालं आहे तुला माहिती आहे ना, मग आता कसं काय आपण लग्न करू शकतो? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते डिवोर्स होऊ शकतो, हो की नाही? सायलीला डिवोर्स देशील ना आणि माझ्याबरोबर लग्न करशील ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हे बघ तन्वी आपण या विषयावरती नंतर बोलूया, आता जरा आपण आश्रमाबद्दल बोलूया ना. म्हणजे मला सांग, मी तुझा मित्र आहे ना, मला सांग ना आश्रमामध्ये नक्की तू कशी राहत होतीस, तुझे कोण फ्रेंड्स होते, कुणाबरोबर पटायचं कुणाबरोबर नाही, विलास काकांची आणि तुझी एवढी मैत्री कशी झाली, तुमचं बॉन्डिंग कसं काय झालं आणि मधुभाऊ कसे होते, याबद्दल बोलूया ना. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे, तुला कळलं ना, आज मला तुझ्याकडून ते 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायचे आहेत. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा इथे प्रिया म्हणते बरं ठीक आहे, तुझी अशी इच्छा असेल की मी आधी तुला ते 3 मॅजिकल वर्ड्स बोलावे, त्याच्यानंतर तू मला बोलशील, बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे अर्जुन, आधी मी तुला प्रपोज करते. तेव्हा इथे प्रिया आता गुलाबाचं फूल आपल्या हातात घेते आणि गुडघ्यावरती बसून ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन आय लव्ह यू, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, तू माझ्यावरती प्रेम करतोस ना अर्जुन? तेव्हा इथे अर्जुन आता सतत दाराकडे बघत असतो, खिडकीकडे बघत असतो. तेव्हा इथे आता प्रियाचं लक्ष खिडकीकडे जातं. ती मनामध्ये म्हणत असते काय चाललंय तरी काय, अर्जुन का सतत दाराकडे बघतोय? तेव्हा तिला सायली आता थोडीशी दिसते. तेव्हा इथे प्रिया म्हणते अच्छा म्हणजे सायलीसुद्धा आली आहे, बरं झालं तू आलीस इथे. तर इथे आता प्रिया म्हणते की अर्जुन तू सायलीला इथून बोलावून घेतलंस का? काही हरकत नाही आहे, जे काही व्हायचं आहे ते तिच्या समोरच होऊ दे, सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन सांग ना मला, तू सांग तू माझ्यावरती प्रेम करतोस ना? मी तुझ्यावरती प्रेम करते, हे गुलाबाचं फूल घे ना. तेव्हा अर्जुन ते घेत नसतो. प्रिया जबरदस्तीने ते गुलाबाचं फूल आता अर्जुनला देते, त्याला खाली बसवते, त्याच्या मांडीवरती प्रेमाने डोकं ठेवते आणि म्हणते की अर्जुन मला तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे,
तू सुद्धा माझ्यावरती प्रेम करतोस ना, तू सुद्धा मला प्रपोज कर ना. तेव्हा इथे अर्जुन ते गुलाबाचं फूल हातातून जोरात फेकून देतो. ते बघितल्यानंतर प्रियाला खूप जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे प्रिया आता जबरदस्तीने अर्जुनला आय लव्ह यू बोलायला सांगत असते. तेव्हा अर्जुन तिला गप्प राहण्यासाठी सांगत असतो. ती इथे अर्जुनला धक्का देते आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला हे सगळं बघून खूप जास्त त्रास होत असतो. तिला हे सगळं बघवत नसतं. तेवढ्यातच इथे अर्जुन आता प्रियाला धक्का देतो आणि म्हणतो की लांब हो माझ्यापासून, दूर हो, हे काय चालवलं आहेस तू. आणि इथे अर्जुन म्हणतो की माझं फक्त माझ्या सायलीवरती प्रेम आहे, माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, असं अर्जुन आता ठणकावून प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे सायलीला हे सगळं ऐकून आता छान वाटत असतं. तिला आनंद होतो की अर्जुन आता प्रियाला ठणकावून सांगतो की त्याचं फक्त त्याच्या सायलीवरती खरं